ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. संघर्ष न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे. कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ कोपरगावातच उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही कोपरगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांनी त्यांच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कोपरगाव शहरातील महिला बचत गट समृद्धी शहर संघ मधील समाविष्ट सर्व बचत गटातील वस्ती स्तर संघाच्या सर्व सदस्य महिलांनी नगराध्यक्ष संधान यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दीनदयाळ अंत्योदय योजनेचे व्यवस्थापक रामनाथ जाधव, समृद्धी शहर स्तर संघ व्यवस्थापक हर्षा बाळकृष्ण पाटील, अध्यक्षा मनीषा ढवळे, सचिव मोहिनी बोरगे, समूह संसाधन व्यक्ती हेमा तवरेज, आशा घुमे, राजेश्वरी सोनवणे, शोभा कुलकर्णी, अलका सोनवणे, शीतल चव्हाण, आरती बिडवे, सोनाली अभंग, सुनीता शिंदे, चित्रा सावंत, कावेरी शिंदे, सुनीता आव्हाड, विमल शिवदे, छाया बिडवे आदी वेगवेगळ्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधी महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी समृद्धी शहर स्तरच्या व्यवस्थापक हर्षा पाटील व दीनदयाळचे व्यवस्थापक जाधव यांनी आपल्या कामकाजाची माहिती नगराध्यक्ष संधान यांना दिली. तर संधान यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांचे अभिनंदन करत त्यांनी तयार केलेल्या मालाला आपल्या गावातच 12ही महिने हक्काची बाजारपेठ नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देत त्या मालाची विक्री बाहेरच्या बाजारपेठेत करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन, आवश्यक त्या सुविधा व प्रशिक्षणाची सोय देखील उपलब्ध करून देण्याची प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.